मंत्रीपद जाऊन 5 महिने झाले तरीही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेले नाहीये। प्रकृतीच्या कारणासह मुंबईमध्ये कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं होतं। मात्र गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केलेला आहे आणि हे घर सध्या वापरात नाहीये। गिरगाव चौपाटीजवळ NS पाटकर मार्गावर वीरभवन या 22 मजली इमारतीमध्ये 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाची सदनिका असल्याचं मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं होतं। डिसेंबर 2023 मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे 16 कोटी 50 लाख रुपयांना ही सदनिका खरेदी करण्यात आली होती। प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी स्वतः 10 कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख करण्यात आलाय। या घरामध्ये सध्या कुणीही राहत नसून खरेदी केल्यापासून ते बंदच आहे। दरम्यान मुंडेंच्या गिरगाव चौपाटीवरील घराबाहेरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। नवीन निवडून येणाऱ्या आमदारांना मुंबईतील आमदार निवासामध्ये सदनिका मिळावी यासाठी ते प्रयत्न करत असतात किंवा त्यांच्यामध्ये वाद होत असतात। तर मंत्र्यांचे शासकीय बंगल्यावरून आपल्याला आतापर्यंत अनेक वाद जे आहेत ते पाहायला मिळाले। खरं तर आता हा विषय चव्हाट्यावर आलेला आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे। धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाऊन जवळपास 5 महिने उलटलेत, मात्र अद्यापही त्यांनी शासकीय बंगल्यावरचा ताबा सोडलेला नाही। त्यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलेलं होतं की मुंबईमध्ये कुठलंही माझं घर नसल्यामुळे शासकीय बंगला अजून सोडलेला नाही आणि प्रकृतीचं सुद्धा त्यांनी एक कारण दिलेलं होतं। मात्र जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार मुंबईतील गिरगाव चौपाटीच्या अगदी शेजारी वीरभवन नावाच्या या इमारतीमध्ये 9व्या मजल्यावरती धनंजय मुंडे यांची सदनिका आहे आणि असं असताना सुद्धा अद्यापही त्यांनी शासकीय बंगला सातपुड्यावरचा आपला जो ताबा आहे तो सोडलेला नाहीये। त्यामुळे आता हा पुन्हा एकदा हा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असेल भव्य दिव्य अशी 22 मजली इमारत आहे आणि पॉश एरियामध्ये ही इमारत आहे आणि या भव्य दिव्य अशा 22 मजली इमारतीच्या 9व्या मजल्यावरती धनंजय मुंडे यांची सदनिका आहे। कोट्यावधीची ही प्रॉपर्टी आहे आणि कोट्यावधीची प्रॉपर्टी असताना सुद्धा त्यांनी जवळपास 5 महिने उलटले तरी सुद्धा शासकीय बंगल्यावरून आपला ताबा जो आहे तो सोडलेला नाही। आता पुढे नक्की काय करणार? सातपुडा या शासकीय बंगल्यावरून आपला ताबा सोडणार का की काही काळ पुन्हा त्याच बंगल्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।